Hello students, welcome to our YouTube lecture. Today in this lecture we will complete English workshop of 1.3 poem Basket Full of Moonlight. So first one question is complete the following sentences with the help of the poem. आपल्याला काय करायचं आहे की इथे काही वाक्य दिलेली आहेत, आपल्याला पोएमच्या हेल्प घेऊन पोएम वाचून ते कंप्लीट करायचे आहेत. फर्स्ट वन सेंटेन्स इज The child wants to show many small moons of light from. तर पोएममध्ये त्याचं उत्तर आहे, काय सांगितलेलं आहे, चाइल्डला काय करायचं आहे, छोटे छोटे चंद्र कुठे पेरायचे आहेत, फ्रॉम सिटी टू माय विलेज. सेकंड स्टँजामध्ये त्याचं उत्तर आहे, फ्रॉम सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे, अकॉर्डिंग टू द चाइल्ड द रूट ऑफ हिज विलेज इज टफ अँड फुल ऑफ. चाइल्डच्या म्हणण्यानुसार त्याच्या गावाचा रस्ता कसा आहे, टफ आहे, कठीण आहे, अँड फुल ऑफ. तर इथं खाली उत्तर आहे त्याचं स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स. थर्ड स्टँजामध्ये त्याचं उत्तर आहे बघा, द रोड ऑफ फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओस. साप आणि विंचूंनी भरलेला तो रस्ता आहे असं त्यात सांगितलं होतं. थर्ड सेंटेन्स, द चाइल्ड वॉन्ट्स अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. कर्ज म्हणून त्याला टोपली भरून चंद्राचा प्रकाश पाहिजे असं आपण त्यामध्ये शिकलेलो आहोत. ते सुद्धा आहे, ते जवळ तिसऱ्या चौथ्या स्टँजामध्ये ते आहे. त्यानंतर द चाइल्ड वॉन्ट्स टू लाईट द डार्क रूट सो दॅट हिज फादर रिटर्न अर्ली टू होम. का त्याला चंद्राचा प्रकाश पाहिजे, कारण त्याचे वडील लवकर घरी यावेत यासाठी त्याला ते हवं आहे. नेक्स्ट सेकंड वन क्वेश्चन, राईट डाऊन द डिस्क्रायबिंग वर्ड्स यूज फॉर द फॉलोइंग नाउन्स. इथे काही नाउन्स दिलेले आहेत, त्या नाउन्सचे डिस्क्रायबिंग वर्ड म्हणजे त्यांचं वर्णन करून सांगणारे काही शब्द आहेत, ते आपल्याला इथं बघायचे आहेत. तर मून हे नाउन आहे, एक नाम आहे. मूनचं वर्णन कसं केलं आहे, स्मॉल मून्स म्हणजे स्मॉल हे काय झालं, त्याचं वर्णन करणारा शब्द झाला, डिस्क्रायबिंग वर्ड झाला, म्हणून स्मॉल मून्स. दुसरा नाउन आहे रूट म्हणजे रस्ता. तर टफ म्हणलेलं आहे, टफ म्हणजे काय, कठीण रस्ता आहे. नंतर विलेज, तर माय विलेज असं वर्णन आहे एका ठिकाणी, किंवा होल विलेज असं पण वर्णन आहे. मॉर्निंगचं वर्णन कसं आहे, अर्ली म्हणजे लवकर, पहाटेची वेळ. तर हे होता सेकंड क्वेश्चन. थर्ड वन क्वेश्चन इज द चाइल्ड इन द पोएम वॉन्ट्स टू सॉल्व द प्रॉब्लेम्स. The child in the poem wants to solve the problems of his village. How can the child solve them with the following wishes and answer in your notebook. याचे उत्तर तुम्हाला मनाने लिहायचे आहेत. पहिलं काय आहे त्यातलं, गिव मी मूनलाईट बास्केट फुल ऑर 2 baskets full with the seeds of moonlight. म्हणजे काय, चाइल्ड काय करतो आहे, चाइल्ड इज आस्किंग टू गॉड, चाइल्ड इज डिमांडिंग टू गॉड द मूनलाईट. गिव मी मूनलाईट और बास्केट फुल, गिव मी मूनलाईट बास्केट फुल और 2 baskets full with the seeds of moonlight. तर चाइल्ड इज डिमांडिंग और चाइल्ड इज रिक्वेस्टिंग टू गॉड दॅट बास्केट फुल ऑफ मूनलाईट म्हणजे टोपली भरून चंद्राचा प्रकाश. हे त्याच्यावरती तुम्हाला काय लिहायचं आहे की हाऊ कॅन द चाइल्ड सॉल्व दॅम विथ द फॉलोइंग विशेस. हे जे प्रॉब्लेम आहेत चाइल्ड पुढे, तर चाइल्ड ते प्रॉब्लेम कसे सोडवणार आहे त्याच्या गावातले, हे तुम्ही तुमच्या मनानुसार लिहायचं. त्यानंतर आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. तर त्या पोएममध्ये चाइल्ड म्हटलेलं आहे की मला तो अंधारा रस्ता प्रकाशमान करायचा आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट अँड सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली, जेणेकरून वडील लवकर घरी येतील. याबद्दलसुद्धा तुम्हाला मनाने लिहायचं आहे. फोर्थ वन क्वेश्चन आहे पिक आउट अँड राईट द लाईन्स फ्रॉम द पोएम दॅट प्रूव्ह द फॉलोइंग. फर्स्ट वन आहे फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क. तर हे जे शब्द सांगितलेले आहेत या शब्दांना अनुसरून असलेली पोएममधली लाईन आपल्याला लिहायची आहे. फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्क म्हणजे अंधार पडल्यानंतर वडील घरी येतात. हे आपल्याला कोणत्या लाईनमधून दिसतं, तर तिथे लाईन आहे बघा, वेन माय फादर रिटर्न आय ॲम अस्लीप. ही थर्ड स्टँजामधली लास्ट लाईन आहे बघा, वेन माय फादर रिटर्न्स होम आय ॲम अस्लीप म्हणजे जेव्हा वडील घरी येतात त्यावेळेस मी झोपलेला असतो. म्हणजे हा त्याचा अर्थ होतो या फादर रिचेस होम लेट आफ्टर डार्कचा अर्थ सांगणारी लाईन. त्यानंतर
बी आहे बघा, इगर टू हिअर फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर. त्याच्याबद्दल हे शब्द सांगणारी लाईन कोणती आहे, तर ती आहे 4th स्टँजामध्ये बघा. त्यामध्ये आहे, आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स स्टोरीज फ्रॉम हिम. त्यानंतर सी आहे बघा, रिमूव्ह डार्कनेस अँड ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स. म्हणजे डार्कनेस, अंधारा रस्ता काढून टाकायचा आहे, अंधार काढून टाकायचा आहे आणि ब्रिंग लाईट अमंग द डार्कर पाथ्स, त्या अंधार रस्त्यावरती लाईट आणायचा आहे. आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. ही जी पोएममधली लाईन आहे ही त्याचा ॲन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5 बघा. 5मध्ये काय सांगितलेलं आहे, राईट ॲज मेनी वर्ड्स ॲज यू कॅन युजिंग फुल ॲज अ सफिक्स. फुल हे सफिक्स म्हणून वापरायचं आहे. फॉर एक्झाम्पल, बास्केटफुल, समजा FUL हे सफिक्स. सफिक्स म्हणजे काय, मूळ शब्दाच्या नंतर लागून येणारं, त्याला सफिक्स म्हणतात. हे आपण आधी शिकलेलो आहेत. तर FUL हे सफिक्स आहे आणि बास्केट हा रूट वर्ड आहे, मूळ शब्द आहे आणि त्याला FUL लावलं म्हणजे त्याचं सफिक्स लावलेलं आहे. बास्केट फुल म्हणजे बास्केट भरून, टोपली भरून. तर असे आपल्याला आणखी काही शब्द लिहायचे आहेत. स्पूनफुल हा शब्द येतो. स्पूनफुल म्हणजे काय, स्पून म्हणजे चमचा, हा रूट वर्ड आहे, स्पून म्हणजे चमचा आणि FUL त्याला सफिक्स लावलेलं आहे, स्पूनफुल. नंतर कलरफुल, स्पूनफुलचा अर्थ होतो चमचा भरून आणि कलरफुल म्हणजे काय, रंग भरून, पूर्ण रंगीबेरंगी. मग कलर हा रूट वर्ड आहे, FUL त्याला सफिक्स लावलेला आहे. त्यानंतर पॉटफुल, पॉट म्हणजे भांडं आणि पॉटफुल म्हणजे भांडं भरून, POT, पॉट म्हणजे भांडं. आणि नंतर सॅकफुल, SACK FUL, सॅकफुल म्हणजे पोतं भरून आणि बॅगफुल म्हणजे काय, पिशवी भरून. तर हे झाले सफिक्स लावलेले शब्द. त्यानंतर तुम्हाला पुढचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6. पिक आउट द एक्झाम्पल्स ऑफ ॲलिट्रेशन अँड रिपिटेशन फ्रॉम द पोएम. या फिगर ऑफ स्पीच आहेत. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आहे आणि रिपिटेशन ही सुद्धा एक फिगर ऑफ स्पीच आहे. ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच आपण कुठे शिकलेलो आहे, फर्स्ट पोएममध्ये शिकलेलो आहे. वन लेटर इट रिपीट्स अगेन अँड अगेन इन अ सेंटेन्स दॅट टाईम फिगर ऑफ स्पीच ॲलिट्रेशन हॅपन्स. म्हणजे एकच लेटर जर परत रिपीट झालं तर त्यावेळेला कोणती फिगर ऑफ स्पीच बनते, ॲलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच बनते. तर ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच कुठे कुठे आहे, तो जो शब्द आहे बघा, द रोड इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पिओन्स. यस डबल आलेलं आहे तिथं, तर तिथं काय बनते, ॲलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच बनते. तर त्याचं उत्तर काय येऊ शकतं, ॲलिट्रेशन ते पहिले लिहायचं ॲलिट्रेशन आणि नंतर फिगर ऑफ स्पीचचं एक्झाम्पल लिहायचं किंवा एक्झाम्पल आधी लिहायचं नंतर त्याच्यावर समोर लिहायचं ॲलिट्रेशन ही फिगर ऑफ स्पीच आहे. किंवा त्याच्यानंतर आणखी, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून ऑन द साईड्स ऑफ द पाथ. याच्यामध्ये 3 ठिकाणी यस आलेलं आहे, सो, सीड्स आणि साईड्स. मग यस ही काय झाली, ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीच झाली. तिथं वन लेटर म्हणजे यस हे लेटर रिपीट झालं पुन्हा. तर ॲलिट्रेशन फिगर ऑफ स्पीचचे हे 2 एक्झाम्पल्स होते. आणि रिपिटेशन म्हणजे काय, तर एक पूर्ण शब्दच रिपीट होणे परत. ॲलिट्रेशन म्हणजे लेटर रिपीट होत असतं आणि रिपिटेशनमध्ये शब्द रिपीट होत असतो परत. तर त्यावेळेला आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स, आय वॉन्ट टू सो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. सेकंड स्टँजामधली जी ओळ आहे ती, त्याच्यामध्ये स्मॉल हा काय झाला, हा शब्द डबल आलेला आहे. मग तिथं एक शब्द जर डबल येत असेल तर रिपिटेशन ही फिगर ऑफ स्पीच बनते. मग हे एक्झाम्पल लिहायचं आणि त्याच्यापुढे रिपिटेशन लिहायचं. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7 आहे, ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आपण बऱ्यापैकी हे आधी शिकलेलो आहोत. ॲप्रिसिएशन ऑफ पोएम फर्स्ट पोएममध्ये आपण बघितलेलं आहे की ॲप्रिसिएशन ऑफ पोएम आपल्याला 5 मार्कासाठी येतं. तर 5 मार्काचा हा इझी क्वेश्चन असतो. यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय लिहावं लागतं, टायटल लिहायचं असतं. मग आपण पहिल्यांदा लिहायचं टायटल आणि त्याच्यामध्ये एका वाक्यात लिहायचं, द टायटल ऑफ द पोएम इज बास्केटफुल ऑफ मूनलाईट. एवढं केलं की अर्धा मार्क. त्यानंतर दुसऱ्यामध्ये लिहायचं असतं की पोएट कोण आहेत, सुनील शर्मा हे या पोएमचे पोएट आहेत. मग काय लिहिणार की सुनील शर्मा इज द पोएट ऑफ द पोएम किंवा द पोएट ऑफ द पोएम इज सुनील शर्मा. असं दोन्ही एक वाक्यामध्ये लिहायचं. किंवा एखाद्याला थोडंसं जास्त लिहायचं असेल की ती कविता आहे, मूळ डोगरी भाषेत होती, मग लिहायचं द ओरिजिनल पोएम वॉज इन डोगरी लँग्वेज अँड द पोएट इज सुनील शर्मा. पण इतकं काही जास्त लिहायचं नाही. जर येत असेल तर लिहायचं, नसेल तर सरळ लिहून टाकायचं, द पोएट ऑफ द पोएम इज सुनील शर्मा. त्यानंतर लिहायचं असतं थीम किंवा सेंट्रल आयडिया.
थीम किंवा सेंट्रल आयडिया म्हणजे काय, तर पोएम कशावर आधारलेली आहे, पोएममध्ये काय सांगितलेलं आहे हे आपल्याला 5 ते 6 वाक्यामध्ये लिहायचं असतं. मग सेंट्रल आयडिया हे 2 मार्कासाठी असतं. सेंट्रल आयडिया म्हणजे मध्यवर्ती कल्पना काय किंवा मूळ कशावर आधारित ही पोएम आहे. आपण ह्याच्यामध्ये काय सांगू शकतो की द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज अशी सुरुवात करायची. मग त्याच्यामध्ये काय आहे की लोनलीनेस दाखवलेला आहे त्या बाळाचा, त्या मुलाचा. द सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम इज लोनलीनेस ऑफ अ चाइल्ड. पुन्हा त्याच्यानंतर दुसऱ्या ओळीत लिहायचं चाइल्ड लिव्ज इन अ विलेज. मग काय करतो, चाइल्ड कुठे राहतो, एका गावात राहतो. दॅट विलेज इज क्वाईट फार फ्रॉम सिटी, किंवा ते जे गाव आहे ते सिटीपासून बरंचसं दूर आहे. दॅट विलेज इज अनटच बाय मॉडर्न एम्युनिटीज, म्हणजे मॉडर्न जगापासून ते दूर आहे. आणि द चाइल्ड इज टू फार फ्रॉम द मॉडर्न अन अर्बन लाईफ दॅट इवन his remedy for the plight of his village seems quite innocent and plain. किंवा हे झालं पुस्तकी भाषेचं. तुम्ही मनाने सुद्धा बरंचसं लिहू शकता. त्याच्यामध्ये मनाने काय लिहाल की ही वॉन्ट्स टू लिसन सम फेरी टेल्स फ्रॉम हिज फादर अँड द विलेज इज टू फार फ्रॉम द सिटी अँड द रोड इज टू डार्कन and there are so many obstacles, there are so many barriers and problems in the road on the path असं लिहू शकता. आणि त्यानंतर मनाने सगळं पोएममध्ये काय काय शिकलो आहे ते त्याच्यामध्ये मांडायचं. 5 ते 6 वाक्यात जमलं पाहिजे. त्यानंतर राईम स्कीमसुद्धा आपण शिकलेलो आहोत. राईम स्कीम काय असते याची, तर ह्याला राईम स्कीमच नाही आहे. फर्स्ट पोएममध्ये आपण शिकलो होतो की राईम स्कीम ABCB ते कशा असतात ते शिकवलेलं आहे. नसेल आठवत तर एकदा पहिल्या पोएमचा व्हिडिओ परत एकदा बघा चॅनलवर जाऊन. आणि राईम स्कीम ह्याच्यामध्ये काय नाहीच आहे, इथे कुठेही राईम स्कीम नाही आहे वेगवेगळ्या ह्याच्यात. मग आपण काय लिहिणार अशा वेळेस, इथे लिहायचं देअर इज नो राईम स्कीम इन द पोएममध्ये राईम स्कीम नाही. हे पूर्ण वाक्यात लिहायचं, हे अर्धवट लिहायचं नाही. याला 1 मार्क असतो. त्यानंतर फिगर ऑफ स्पीच लिहायची. फिगर ऑफ स्पीच एकच लिहिली तरी चालते, एक लिहायची आणि तिचं एक्झाम्पल लिहायचं. मग तुम्ही आत्ताच आपण क्वेश्चन नंबर 6मध्ये फिगर ऑफ स्पीचचे 2 एक्झाम्पल्स लिहिलेत आणि 2 नावं पण लिहिलेत. त्यापैकी कोणतीही एक लिहायची. ॲलिट्रेशन लिहा किंवा रिपिटेशन लिहा. मग पहिले फिगर ऑफ स्पीचचं नाव टाकायचं आणि खाली लिहायचं एक्झाम्पल ऑफ फिगर ऑफ स्पीच आणि नंतर ते एक्झाम्पल लिहायचं. मग इथं तुम्ही रिपिटेशन लिहिलं तर लिहा आय वॉन्ट टू शो मेनी स्मॉल मून्स ऑफ लाईट. ही झाली फिगर ऑफ स्पीच. तर इथे हे काय होतं आहे, ॲप्रिसिएशन ऑफ पोएम कंप्लीट होतं आहे. तर जवळपास ह्याच्यातले 7 क्वेश्चन्स आपण इथे बघितलेत कसे सोडवायचे आहेत. बऱ्याच जणांनी होमवर्क पूर्ण केलेला नसेल तर तो आता व्यवस्थितपणे करून घ्यायचा आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर बघूया 1.4 बी स्मार्ट. सो इफ यू लाईक द व्हिडिओ प्लीज शेअर इट अँड टेल युअर फ्रेंड्स ऑल्सो. थँक्यू सो मच.